पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात गणपती कार्ड खेळले। काँग्रेस गणपती द्वेषी असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय। काँग्रेस शासित कर्नाटकात गणपतीला जेलमध्ये टाकल्याचा आरोपही ते करतायत। काँग्रेसवर गणपती विरोधी असल्याचा आरोप करून महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या भावनांना मोदींनी हात घातलाय। विधानसभा निवडणुकीकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतीकांचं राजकारण करण्यास सुरुवात केली आहे। महाराष्ट्रासाठी गणपती ही पूज्य देवता आहे। हाच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यातल्या जाहीर सभेतून गणपती कार्ड खेळले। काँग्रेसला गणपती पूजेचं वावडं असल्याची टीका नरेंद्र मोदींनी केली आहे। सरन्यायाधीशांच्या घरी गणेश पूजेला गेलो तर काँग्रेसनं तुष्टीकरणाचं राजकारण केल्याचा आरोप मोदींनी केलाय। कर्नाटकात गणपती बाप्पाला जेलमध्ये टाकल्याचा दावाही मोदींचा आहे। कर्नाटकात गणपतीची मूर्ति पुलिस वैन मध्ये होती। साथियों, पूरा देश गणपति के इस अपमान को देखकर आक्रोशित है। मैं हैरान हूं, इस पर कांग्रेस के सहयोगियों के मुंह पर भी ताला लग गया है। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार खोटं बोलत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। कर्नाटकात पोलिसांनी आंदोलकांच्या ताब्यातील गणेश मूर्ती सुरक्षित ठेवल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। मतांसाठी देवासंदर्भात खोटं बोलू लागल्याचा आरोप काँग्रेसचा आहे। प्रधानमंत्री आहे, खोटं बोलण्याची फॅक्टरी आहे, खूप मोठी खोटं बोलत असतात। निदान देव धर्म याच्या संदर्भामध्ये तरी लाज बाळगली पाहिजे। आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी कोर्टात खेचावं या बाबतीमध्ये आणि जरा देवाधर्माचा राजकारणासाठी वापर बंद करावा। मोदींनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या गणपती प्रेमाला हात घातलाय। मोदींनी खेळलेलं हे गणपती कार्ड लोकांना कितपत भावतंय हे नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीतून अधोरेखित होणार आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।